आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज। संविधानापेक्षा कोणी मोठा नाही। आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो। सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। YouTube चॅनलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथ आश्रम या ठिकाणी आलेलो आहोत। लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी व लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णू भाऊ कर्जे साहेब पण आपल्या बरोबर आहे। आपण भाऊंशी संवाद साधू। भाऊ, आज लवजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांनी असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे। आज लवजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय अमोल भाऊ चव्हाण यांचा आज जन्मदिवस आहे। लवजी शक्ती सेना आणि या लवजी शक्ती सेनेचा प्रत्येक पदाधिकारी, लौसैनिक असेल ते अगदी संस्थापकापर्यंत प्रत्येक पदाधिकारी हा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना, आपलं आयुष्य जगत असताना आमच्या या आयुष्यामध्ये आम्ही समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाचं देणं विविध पद्धतीने विविध मार्गाने देत असताना आपल्या प्रत्येक क्षणामध्ये त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या क्षणामध्ये तो या सामाजिक जाणीवेचं भान आपल्या सर्वांना नेहमी करून देत असतो। त्यातच आज अमोल भाऊ चव्हाण यांचा आजचा हा जन्मदिवस, अनेकांचे जन्मदिवस होत असतात। आज देखील लाखो करोडो आमच्या भगिनींचा, बांधवांचा आज जन्मदिवस असेल। अनेक जण अनेकविध वेगवेगळ्या प्रकारे आपापला जन्मदिवस साजरे करत असतात। काही जण आपल्या कुटुंबासमवेत घरामध्ये साजरे करतात, काही जण आपल्या कुटुंबासमवेत एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन त्या ठिकाणी साजरे करतात, काही जण धार्मिक ठिकाणी स्थळी असेल, काही जण बँड बाजाच्या डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करत असतात। अनेक जण बॅनरबाजी असेल किंवा विविध अनेक पद्धतीने आपापला जन्मदिवस साजरा करत असतात। मात्र लवजी शक्ती सेनेचा प्रत्येक पदाधिकारी हा प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला आपल्या सामाजिक कर्तव्याची जाण त्याला असते आणि त्याच माध्यमातून आज अमोल भाऊ यांचा जन्मदिवस साजरा होत असताना निश्चित आजच्या या जन्मदिनी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत। मात्र लवजी शक्ती सेनेच्या पुणे शहराच्या सर्व टीमने आज अमोल भाऊंचा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज जन्मदिवस साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला। आज दुपारी 12:30 वाजता अमोल भाऊ यांचा धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम, तुकाई दर्शन या भागामध्ये आज त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। या आश्रमामध्ये अनेक लहान, ज्यांना वडील नाहीत, ज्यांना आई नाही, ज्यांना आई वडील देखील नाहीत, अशी अनेक मुलं या अनाथ आश्रमामध्ये आश्रयाला आहेत। त्यांचं पालन पोषण या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं। त्याच्या सोबत बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वृद्धाश्रम आहेत। अनेक वृद्ध महिला असतील, पुरुष असतील, हे या वृद्धाश्रमामध्ये आश्रयाला आहेत। अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक विविध सामाजिक कार्यक्रम होतात, उपक्रम होतात। शोषित पीडित असलेला हा या ठिकाणचा वर्ग, या ठिकाणच्या जी अनाथ मुलं आहेत, या मुलांच्या समवेत आजचा जन्मदिवस साजरा करण्याचा या ठिकाणी पुणे शहराच्या लवजी शक्ती सेनेच्या कार्यकारिणीने निर्णय घेतला आणि आज अमोल भाऊ यांचा जन्मदिवस या सर्व बालगोपाळांमध्ये आमच्या वृद्ध
मातापितांमध्ये या ठिकाणी साजरा होतोय। निश्चित आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी या बालगोपाळांना स्नेह भोजनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जनावरे या ठिकाणी जे बेवारस आहेत, जे रस्त्यावर भटके म्हणून या ठिकाणी फिरत असतात, अशा अनेक जनावरांना या ठिकाणी या आश्रमशाळेमध्ये गोशाळा त्यांची तयार केलेली आहे। आणि या गोशाळेतील जे जनावर आहेत त्यांना देखील या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी चारा देण्यात येणार आहे। निश्चित आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज अमोल भाऊंचा जन्मदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक जाणीवा ठेवून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। मी सर्व लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी अमोल भाऊ चव्हाण यांना आजच्या जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद भाऊ।